चला मॅच सुरू करायची आहे लगेचच. पंच ताबा घ्या आपण लगेच मैदानासाठी. सामना सुरू करायचा. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. स्टॉप मेकिंग प्रॅक्टिस ऑन ग्राउंड प्लीज. मॅच लवकर सडन सुरुवात करा. 4 ओव्हरची मॅच असेल. एका बाजूला जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सुकापूर 11. चला सामना आपण आता लवकरच सुरू करूया म्हणजे जेणेकरून अगदी निर्धारित वेळेमध्ये सामने संपतील देखील. आजचा स्पर्धेचा सेकंड लास्ट दिवस आहे. उद्या अंतिम दिवस. या स्पर्धेमध्ये ग्रामीण गटात 2 आयकॉन खेळाडू आपल्या खेळताना पाहायला मिळतात. बघाशी चर्चा केली आम्ही त्या विषयावरती. बरेचसे नामांकित आयकॉन उद्या या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. ज्यामध्ये भारताचा बायकर मॅन म्हणजे ज्याची ओळख राहिली केतन म्हात्रे उद्या मैदानावरती इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्याच सोबतीने आपण जर विचार केला तर आशिष मेहरोल व्यावसायिक गटातील एक असा ऑलराऊंडर स्टार खेळाडू आहे. तो देखील उद्या या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यंगस्टर्समध्ये फार करून आता भरपूर प्रभावित करतो भावेश नाईक सुद्धा इन ॲक्शन या मैदानावरती असणार आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एकच रन मिळणारा. ओ इथे पहा मिस्टेक आणि लगेचच 2 धावांसाठी कॉल दिला गेला. 2 मिळतील आणि तिसरी धाव धोक्याची आहे आणि हा धोका ते पत्करायला तयार नव्हते आणि सुकापूर टीमला हा लागला पहिला धक्का. अंतिम दिवस असेल उद्या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये आणखीन काही आयकॉनची नावं देखील आपल्या समोर येणार आहेत. कमलेश पाटील कावा उद्या इन ॲक्शन असेल. कुणाल नाईक असेल. उद्या अमित नाईक एकटघरचा खेळाडू देखील इन ॲक्शन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल 2+ रनआउट आहे आणि सेकंड बॉलला आता मात्र या ठिकाणी अटेम्प्ट करत असताना डॉट बॉल खेळतोय. हो हा देखील बॉल पहा पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पावसाच्या सरी हलक्या हलक्या मैदानाच्या आतमध्ये बरसत आहेत परंतु त्या सरींचा परिणाम आदित्यच्या गोलंदाजीवरती होताना दिसत नाहीये. कारण का आदित्यने पहिलेच सांगितलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्हाला आव्हाने पेलण्याची सवय झाली आहे. त्यामुळे रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील अशी अनेक आव्हाने आम्ही सहज पार करू शकतो. बॉलवरती पोहोचतोय. या दरम्यान आपण जर पाहिलं तर आर्यन नाईक ISPL ब्रँडेड युवा खेळाडू आहे आणि खर तर रायगड जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये अतिशय कमी वयामध्ये अंडर-19 मध्ये खेळणारा खेळाडू ISPL मधील खेळाडू ठरला होता. त्यानंतर रायगड प्रीमियर लीगची पहिली 50 या वर्षीची त्याच्या नावावरती राहिली होती. म्हणजे फॉर्म आहे आणि असं नेहमीच म्हटलं जातं की फॉर्म तुमचा काही काळासाठी असतो परंतु तुमचा क्लास परमनंट असायला पाहिजे. जे तुमची खेळाची शैली आहे ती सातत्याने टिकून ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या बाहेर टप्पा पडलेला बॉल आदित्यने पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र संपवला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर टीमची टोटल 4 ला 1.
वॉर्निंग मार्क होते. सेकंड ओव्हर मध्ये शॉर्ट बॉल. हो, यावेळेस खांद्यावरती बॉल बरोबर चाटून निघालाय. समोर पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. धाव मिळणार आहे एक लेग बाय शी रन. सत्यवान काकडे सर आम्हाला इशारा करतात की सिंगल रन टीमच्या खात्यामध्ये जोडून घ्या. 5 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. क्रिश गोलंदाजीसाठी आला सेकंड ओव्हर मध्ये. आदित्य नंतर दुसरा पर्याय जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम कडून. खर तर या स्पर्धेमध्ये विचार केला तर कैलासवासी जितेंद्र पाटील स्मृती जशकामध्ये एकमेव अर्धशतक ज्याच्या नावावरती आहे आर्यन नाईक, तोच खेळाडू. त्याच्या हातामध्ये चाललाय हा बॉल. आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरीला बिलॉंग करत असताना तेजस म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये घडलेले अनेक असे खेळाडू आहेत. त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा हुक मारायचा होता परंतु बॉल बॅटचं कनेक्शन होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. पावसाचे साईड इफेक्ट आहेत. बऱ्याच वेळा फलंदाजांना अडचणीमध्ये टाकतात. बॉल हवेमध्ये बराच वेळ राहिला होता परंतु फिल्डरला माहित आहे की त्या ठिकाणी बॉल टप्पा पडल्यानंतर पाण्यात बॉल थांबेल, त्यामध्ये जास्त काही एफर्ट्स टाकण्याची आवश्यकता दिसत नाहीये. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 7. 4 बॉल 7 रन. फिरवला बॉल. थोडासा मनगटावरती जोर टाकून फिंगर्स रोल केल्या होत्या परंतु त्याही बॉलवरती केले आक्रमण आणि फलंदाज चौकाराला या ठिकाणी मात्र पात्र ठरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 11. 5 बॉल 11 रन. पाहू शकताय पूर्णपणे झोकून दिलं होतं या फटक्यावरती आपल्या स्वतःला. आणि त्यानंतर आदित्यकडे गेला होता बॉल. त्याच्या हाईट वरून बराच निघून गेला आणि आदित्य फार पुढे उभा आहे. आदित्यपासून जवळजवळ 15 फूट मागे, जवळजवळ 10 ते 12 फूट मागे बाउंड्री आहे. इथून देखील पाहू शकताय जीतच्या हातामध्ये बॉल. विकेट किपर एंड वरती उभा असताना पंचाचा इशारा तो वाईट +1. 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल झाली 13. खरं तर कालच या ठिकाणी मात्र खेळत असताना थोडासा धडपडला जीत आणि कमरेला त्याच्या मार लागला असल्या कारणामुळे आता तो विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. 13ला 1 या कंडिशन मध्ये सुक्कापूर 11 आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल होता. ओ, यावेळेस बॅटची एशनी काय घडलंय. इथून मात्र जावं लागते माघारी. फलंदाजीतून मात्र होतोय बाद. 2 ओव्हरचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती फक्त 13. 13ला 1 विकेट गमावलाय सुकापूर 11 टीमने. 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत. पहिलाच बॉल समोर टाकला होता. रनआउटचा खतरा. हो, तिथे मात्र बाल बचावलेत नॉन स्ट्रायकिंग इनकडे असलेले बॅट्समन. चांगला फटका. बॅटची एज घेतली. बॉल कव्हर्स मध्ये आहे. डीपला प्रोटेक्शन होता. 1 टप्प्याची मदत घेऊन बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा मिळतोय चौकार. धावा 4 आणि या चौकाराच्या मदतीने टोटल झाली 17. एक्सपेक्टेड स्कोर सध्या तरी इथून मात्र सांगणं थोडंसं कठीण आहे. प्रोजेक्ट जर आपण पाहिलं तर 28-30 पर्यंत जाऊन जरी टीम थांबली सुकापूर, फाईट होऊ शकते मैदानावरती. आणखी एकदा पहा. अवे फ्रॉम द बॉडी. टप्पा पडल्यानंतर बॉडी पासून थोडं दूर ठेवलं होतं बॉलला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय आणि बॅटच्या कोणत्याही प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी मात्र होऊ दिलेला नाहीये जित खोत. समोर होता बॉल. टक आवाज आलाय परंतु आदित्य आहे बॉलच्या खाली. कॅच सुटलीये आणि 2 धावा मिळतील 2 धावा कन्फर्म. कारण 2 धावांसाठी प्रयत्न तेवढे केले गेले होते. कॅच सुटलीये.
थोडस लेझी क्रिकेट आदित्यच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की सातत्याने मगाशी देखील एक कॅच पकडता पकडता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आता जास्त वरती गेलाय. आर्यन नाईक बॉलला फॉलो करतोय, परंतु त्याच्या अगोदर आणखीन एक फिल्डर चूक करतोय. या चुका आहेत, या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील सातत्याने. या कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं ना, ते याचमुळे म्हटलं जातं की तुमच्या चुका तुम्हाला सुधारता याव्यात. 21-2 शेवटचा बॉल या ओव्हरमधील. जीत तयार. आता यावेळेस पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे, परंतु विकेट किपर पासून बराच दूर आहे बॉल. एक तर पूर्ण झाली, दोनचा कॉल दिलाय, चुकीचा कॉल होता. फलंदाज आणखीन एक बाद. तिसरा धक्का सुकापूर 11 टीमला लागलाय. 3 बॅट्समन 21 बाद झाले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 22 रन स्कोरबोर्ड वरती आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 22. सलमान आला बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल होता ऑप्शनच्या थोडासा बाहेर जात असताना निदर्शनास येतोय, परंतु आणखीन एक त्याच टप्प्यावरती बरोबर बॉल रिलीज करत असताना आणखीन एक डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल सलमानच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलेत. इथे देखील बॉल थोडासा खाली राहिला होता आणि अपील तर झाली, परंतु लास्ट मोमेंटला कळतंय की बॉल हातातून निसटला, त्यामुळे कॅच चे अपील करणं थोडस जिकरीचं राहील. 3 बॉल डॉट आलेत पहिल्या 3 बॉल मध्ये. एकही रन नाही. आणि चौथा बॉल देखील पहा, पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी. जसा बॉल पडला चेहऱ्याच्या समोरून बॉलला काढला आणि बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. पहा थोडासा स्किड झाला होता बॉलर सलमान. शॉर्ट बॉल या ठिकाणी मात्र, आणि होई तर वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मात्र मिळते, आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमची टोटल झाली 23. 23-3. पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल. चौथाही बॉल डॉट. खरं तर तो वाईट बॉल नसता तर हा चौथा बॉल. आतापर्यंत 5 बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळतील. इथे देखील आपण पाहू शकता ओव्हरची समाप्ती. फक्त 1 धाव दिली या ओव्हरमध्ये सलमानने. कमालीची गोलंदाजी करत असताना 24 धावांचं लक्ष उभं केलं गेलंय, ते म्हणजे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीम समोर सुकापूर 11ने. आणि ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या मात्र खरंच पाहण्यासारख्या असतील, कारण की कदाचित सुकापूर टीमचे मेंबर्स पूर्ण नाहीयेत, आणि त्यामुळे कदाचित फील्ड प्लेसमेंट कशी असेल
चला संदेश आणि शुभम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि अगेन्स्ट सोकापूर 11 दे हॅव जस्ट 6 प्लेयर्स ओनली. सात प्लेयर आहेत. पहिलाच बॉल लेगस्टम्पच्या बाहेर जात असताना आपण पाहू शकाल वाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. एक्स्ट्रा धाब्याने सुरुवात झाली आहे. 24 रनचं टार्गेट या मॅच मध्ये आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीम समोर. समोर खेचून मारलाय परंतु जास्त वरती गेलाय बॉल फिल्डर बॉलच्या खाली अँड येस इट इज टेकन. पहिला धक्का बसलाय. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमचा पहिला फलंदाज अगदी सहज बाद झालाय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ही विकेट गमावली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर कडे जिथे फिल्डर नाहीये आणि डबक्यात बॉल पडलाय त्याच्यामुळे 1-2 धावा तर कन्फर्म मिळतील आणि कदाचित तिसरी साठी पलटतील. होकार दिलेला होता परंतु नाही. धावा 2 मिळतील आणि 2च्या मदतीने टीमची टोटल झाले 3. 2 बॉल 3 रन आतापर्यंत आहेत स्कोरबोर्ड वरती. पहिला बॉल वाईट त्यानंतर विकेट गमावली होती. संदेश बाद झाला. संदेशच्या बाद होण्यानंतर आता मैदानामध्ये क्रिसची एंट्री झाली आहे. आणखी एक स्क्वेअर लेगकडे टर्न केला. बॉल 1 रन पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा दुसरीसाठी पलटतील का मागे पाहायचं. शुभमने होकार दिलाय आणि क्रिसने लगेचच त्या होकाराचा स्वीकार केलाय. आणखीन एकदा दोन दुहेरी धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात आणि या 2च्या मदतीने टोटल झाली 5. 19ची अजूनही गरज. एकवीस बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. बॅटच्या खाली बॉल आला होता बरोबर सापडल्यामध्ये आणि फिल्डरच्या वरून बॉल फ्लाय होत निघाला. सीमारेषच्या पलीकडे षटकार येतोय. 6 धावा मिळतील. पुढचा बॉल हाई बॉल ऑप्शनच्या बाहेरचा निघून खेळण्याचा प्रयत्न झालाय. एका टप्प्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनची सैर करण्यासाठी. थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. षटकारानंतर आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल झाली 15. इन मीन 9 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर 19 बॉल मध्ये 9 धावा. साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. बॉल हवेमध्ये बराच वेळ राहिलाय. फिल्डर जोपर्यंत बॉल जवळ येतील तोपर्यंत 1, 2 आणि कदाचित तिथून 3 देखील धावा होऊ शकल्या असत्या परंतु शुभमने सांगितलं की नाव इट्स माय टाइम. आता मला संधी मिळायला पाहिजे. 18 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. तर शुभमला स्ट्राईक मिळाली नव्हती. आता येत्या पूर्ण 6 बॉल मध्ये संधी मिळाली परंतु आता त्या 18 बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना तो माफक स्कोर आहे. तो कदाचित चेस करण्याचं शुभमचं स्वप्न असावं.
शॉर्ट बॉल होता. बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर आहे गेस आणि इथून पंच आम्हाला कळवतात हा आणखीन एक वाईट बॉल आहे. 18 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता आहे. आणखीन एकदा बॉल सोडून दिला. आणखीन एक व्हाईट बॉल. सातत्याने व्हाईट बॉलचा प्रयोग या ठिकाणी मात्र केला तो सुकापूर इलेव्हन टीमच्या गोलंदाजांकडून. आणि या संपूर्ण धावसंख्येमध्ये फार काही रुची दिसत नाहीये की धावत डिफेंड करण्याची अजिबात उत्सुकता या ठिकाणी नाहीये. बाचेश आणि काहीशी धडधड वाढली होती शुभमच्या मनामध्ये. 5 पाहिजे 17 मध्ये. आणखीन एक वाईट बॉल. आणखीन एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल या ठिकाणी मात्र आता जाऊन पोहोचेल ती 21 वरती. 16 मध्ये 3 पाहिजे. समोर क्रिश. इथे देखील पहा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता आणि तो बॉल ज्या ठिकाणी थांबला. 1 रन पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं कारण फिल्डर त्या ठिकाणी मात्र आणि ते सामना आहे अजून बॅलन्स. 1 धावेची गरज आहे. चला अभिनंदन टीम बामणडोंगरी जीवदानी स्पोर्ट्स. आणि लगेच आपण टॉस करूया.